भारताची बॅटिंग संपलेली आहे आणि भारतानं न्यूझीलंडच्या समोर 256 धावांचं लक्ष्य उभं केलेलं आहे. आता हेच लक्ष्य न्यूझीलंड पूर्ण करू शकतात की नाही हे आता येणारा काळच ठरवणार आहे. तसंच भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये भारतानं 255 धावांचा डोंगर जो आहे तो न्यूझीलंडसाठी उभा केलेला आहे. आता हे 255 धावांचं टार्गेट कसं काय पूर्ण करतंय न्यूझीलंड याकडेच आता सगळ्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत. तसंच संजू सॅमसननं मात्र 89 धावांची दमदार खेळी या मॅचमध्ये केलेली आहे आणि अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी सुद्धा धडाकेबाज अर्धशतक लगावलं आणि याचाच परिणाम या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून टीम इंडियानं न्यूझीलंडच्या समोर 256 धावांचं लक्ष्य आता ठेवलेलं आहे. तसंच कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र शून्यावर बाद झाला आणि जिमी निशनने घेतलेल्या भारताच्या 3 विकेट्स ज्या आहेत त्यामुळे कुठेतरी भारताची धावपट्टी जी फलंदाजी जी पट्टी आहे ती कुठेतरी स्लो झाल्याचं दिसत होतं, हळूवार झाल्याचं दिसत होतं. मात्र नंतर भारताच्या बॅट्समननी चांगली कामगिरी करून दाखवली. पंकज दळवी आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत उपस्थित आहेत. पंकजजी, काय सांगाल? भारतानं 256 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि भारतानं हा धावांचा डोंगर जो उभा केला यानंतर आता प्रत्यक्षात खेळायला कधी सुरुवात होणार आहे? मॅच सुरू झाली आहे काही वेळातच. पहिला बॉल जो आहे मॅचचा तो बुमराकडनं टाकला जाईल. पहिली ओव्हर जी आहे ती टाकली जाईल. शिवाजी पार्क मैदानामधले दृश्य आपण बघतोय. शिवाजी पार्क मैदानामध्ये लोक मोठ्या संख्येने जमा झालेली आहेत, एन्जॉय करतायत, मॅच बघतायत. आपण बघतोय फॅमिलीज इथे आलेल्या आहेत. तुम्ही पहिली इनिंग बघितली, दुसऱ्या इनिंगमध्ये काय एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्या? बूम बूम बुमरा 3 ते 4 विकेट्स, अक्षर पटेल ऑल द रिमेनिंग वन्स आणि 50 रननी तरी इंडिया जिंकणार. महिला दिवस आहे इथे. महिलांच्या हातात आईस्क्रीम आहे. शिवाजी पार्क मैदानामध्ये महिलांना आईस्क्रीम सुद्धा देण्यात आलेले आहे. मॅच, आईस्क्रीम आणि फुल धमाल. काय सांगाल तुम्ही? very nice experience, very good. Yeah, thank you. तू किती एन्जॉय करत? खूप एन्जॉय केलं. लास्टला दुबेनी पण येऊन खूप छान खेळला. कोण आजच्या दिवसाचा हिरो कोण असेल वाटतंय? मगाशी संजू सॅमसन. तुम्ही काय सांगाल, कोण असेल हिरो आजच्या दिवसाचा? तुमच्या हातातल्या आईस्क्रीम प्रमाणे कूल इनिंग होणार की धमाका होणार? Cool, एकदम cool. Women's Day was like best this year. आपण बघितलं मॅच सुरू होते. काही वेळात पहिला बॉल सेकंड इनिंगचा टाकला जाईल आणि संजू सॅमसन आजच्या दिवसाचा हिरो असेल असं म्हटलं जातं. इनिंगमधून धावांचा डोंगर ते नक्कीच आहे. मात्र गोलंदाजी जर का कमकुवत झाली तर या डोंगराला सुरुंगसुद्धा लागू शकतो. या जबाबदारीने खेळाडून खेळावं असं लोकांचं म्हणणं आहे. नक्कीच पंकज, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भारतीय आहोत आणि क्रिकेटचे फॅन आहोत, टीम इंडियाचे मोठे सपोर्टर आहोत आणि अर्थात आपल्या देशातच ही मॅच खेळली जाते आणि त्यामुळे एक वेगळी गट फिलिंगसुद्धा असते. तर याविषयी सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल, प्रेक्षकांना आपण विचारू शकता. आपण प्रेक्षकांशी बोलणार आहोत की मॅच सुरू झाल्यानंतर एक वेगळी गट फिलिंग असते. आपण लोक सांगाल, एक मॅच झाली, खूप एन्जॉय झालं पहिली इनिंगला, पण एक गट फिलिंग असते. काय आहे तुमची भारतीय म्हणून? जिंकणार, इंडिया जिंकणार, इंडिया जिंकणार, जिंकणारच. बॉलिंग कशी व्हावी असं वाटतंय? कारण गेल्या वेळेला मध्ये बॉलिंग थोडीशी विस्कळीत झाली होती गेल्या मॅचमध्ये. ओके, यावेळेस चांगली टाकणार. बुमरा तर गाजवून टाकणार ग्राउंड. काय कोणाची बॉलिंग चांगली होईल? बुमरा बुमरावरती आपण बघितलं, बुमराकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईच्या या शिवाजी पार्क मैदानामध्ये भारताच्या विजयाचं जे आहे ते सेलिब्रेशन इथे होताना दिसेल अशी सगळ्या भारतीयांची अपेक्षा आहे. नक्कीच पंकज, आणि एक महत्त्वाचं की न्यूझीलंडला या किवींना टीम इंडिया रोखणार का याविषयी काय म्हणतात क्रिकेटप्रेमी सगळे? त्यांनी आता सांगितलं, आपण ऐकलं की भारत जिंकणार याचा अर्थ किवींना रोखणार असाच होतो. भारताकडून चांगलं इनिंग खेळली गेली. मधल्या काळामध्ये थोडीशी स्लो झाली. आपण काही तरुण त्यांच्या मित्र, तुला काय वाटतं, कशा पद्धतीने भारत न्यूझीलंडला किवीला रोखेल? चांगल्या पद्धतीने आणि असाही आपलाच विजय होणार आहे, त्यात काय नाही याचा निश्चितच नाही. कसं असेल वातावरण शिवाजी पार्क मैदानामध्ये तास दीड तास? खूप काय चांगलं असेल वातावरण. खूप वातावरण चांगलं असेल. किवीजनं रोखण्यासाठी बॉलिंग कशी असावी यासाठी? कारण मध्ये कुठेतरी विस्कळीतपणा येतो. आपण फलंदाजीमध्ये पण बघितलं. हा गोलंदाजी आणि
फलंदाजीमध्ये अव्वल आहे. भारतात येऊन भारताला हरवणं ही न्यूझीलंडसाठी किवीजसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि वातावरण शिवाजी पार्कचं बघायचं झालं तर इथे आनंद उत्साही वातावरण आहे. प्रत्येक खेळाडू किंवा प्रत्येक क्रीडाप्रेमी क्रिकेटप्रेमी इकडे येऊन आज या समाधान सरदार सरवणकर फाउंडेशननी जी आयोजित केलेली स्क्रीन लावलेली आहे लाईव्ह मॅचची, ती आज आनंद घेत आहे, मजा घेत आहे. तसेच मी सांगत होतो उत्साह आहे, किती उत्साह आहे तुमच्या, किती एक्साइट म्हणजे म्हणजे मला वर्णन करता येत नाही. इतका उत्सव जसा दिवाळीचा असतो ना, तशी इथे आता दिवाळी चालली आहे. या दिवाळी चालले म्हणतात. मॅच इथे बघितली जाते. मी सुद्धा स्वतः इथे बसून या मॅचचा आनंद घेणार आहे. आणि नक्कीच भारत जिंकल्यावरती आपण सगळ्यांनी याचं सेलिब्रेशन करायचं आहे. पुढारी न्यूजवरती त्याचं सेलिब्रेशन शिवाजी पार्क मैदानात आपण थेट त्यावेळी दाखवू. नक्कीच पंकज, खरं तर टीम इंडिया जिंकावी ही माझी सुद्धा इच्छा आहे आणि ती जिंकेल अशी माझी खरं तर एक गट फिलिंग आतून वाटतंय, मनापासून हे वाटतंय. आणि आपण आशा करूया की ही रात्र टीम इंडियाला विजयाची ट्रॉफी मिळवून देईल. तुर्तास आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.